नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आता काय सध्या लग्नाचं सीझन चालू आहे आणि सगळीकडं एकच थंडगार मस्त असा मट्टा प्यायची मज्जाच वेगळी. तर आता खूप ऊनही खूप आहे. म्हणलं चला आज आपण घरीच मट्टा बनवून बघूया आणि तुमच्याशी शेअरसुद्धा करूया. चला मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 मी आल्याचे तुकडे घेतले आणि एक हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतली आणि असं आपल्याला हे गाळून घ्यायचं, म्हणजे ते मठ्ठा पिताना आहे ना ते तोंडामध्ये येणार नाही. आता मी असं याचा चांगलासा रस काढून घेतला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घट्टसर दही घ्यायचं आहे. मी दही रात्रीच लावलं होतं आणि शक्यतो ना ताजंच दही घ्यायचं. आता मी दही मिक्सरला फिरवलं. हवं तर तुम्ही रवीने घुसळू शकता, घुसळलं तर एकदम छान लागतं. पण मी आता सध्या रवी नाही माझ्याकडं, मी आता मिक्सरमध्येच हे घुसळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड पाणी टाकून आपल्याला हे सगळं भांडं असं विसळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरेपूड घालायची आणि आल्याचा मिरचीचा रस घालायचा, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घालायची. आता हे आपल्याला असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आणि लग्नाच्या पंक्तीत जसा मिळतो ना अगदी तसाच आपला हा मट्टा तयार झाला आहे. वाह, क्या बात आहे. आता मी काय करते, लग्नाच्याच पंक्तीमध्ये जे ग्लास मिळतात ना त्याच ग्लासमध्ये मी हा मट्टा प्यायला घेते. आणि आता आपण घरीच अंगत पंगत करूया आणि मठ्ठ्याचा आस्वाद घेऊया. मी तर आता पेणारच आहे मंडळी, आणि तुम्ही पण हा मट्टा तयार करून बघा, शेअर करा, मला कमेंट करून सांगा हा मट्टा कसा झाला. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.